तर नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मी साई प्रथमेश आणि तुम्ही पाहता जॉब्स आणि बरंच काही. पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन जॉबच्या अपडेटसोबत. आजची जाहिरात मित्रांनो असणार आहे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्याकडून ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. काय असणार आहे जाहिरात, कोणकोणते पदे असणार आहेत, कोणकोणते विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात, सर्व डिटेल माहिती व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. यामध्ये मित्रांनो ही जी पदभरती असणार आहे, यामध्ये गट अ, ब आणि क या वर्गातील विविध पदांसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशनला सुरुवात झालेली आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशनला मित्रांनो 18 तारखेपासून सुरुवात झालेली आहे. 18 फेब्रुवारी शेवटची तारीख असणार आहे 20 मार्च 2026. या तारखेच्या तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने यासाठी अर्ज करायचा आहे. वेगवेगळी 16 पदे यामध्ये जवळपास असणार आहेत. त्याचबरोबर यामध्ये अशी काही मित्रांनो पदे आहेत, त्या पदांसाठी फक्त तुम्हाला डिग्री, डिप्लोमा कंप्लीट असेल तुम्ही अर्ज करू शकता आणि कोणत्याही प्रकारचा अनुभव लागणार नाही. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी मॅक्सिमम असे काही पदे सांगणार आहे, त्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचा अनुभव नसेल आणि त्या पदांसाठी तुम्ही इझिली अप्लाय करू शकता. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या चॅनलवरती डेली तुम्हाला रोज एका नवीन जॉबचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवले जाते. यामध्ये पहिलं जे पद असणार आहे ते असणार आहे सहाय्यक अभियंता श्रेणी स्थापत्य. या पदासाठी तुम्हाला पगार असणार आहे 56,000 पासून 1,77,500 इतकी सॅलरी तुमची पर मंथ यामध्ये असणार आहे. एकूण ज्या जागा असणार आहे टोटल यामध्ये तुम्हाला 7 पदे असणार आहे. त्याचबरोबर कॅटेगरी वाईज पदांचे विश्लेषण प्रोव्हाईड केलेलेच आहे. त्यानंतर या पदांसाठी शैक्षणिक पात्रता बघा. डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग तुमची असेल तर तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकता. मात्र या पदासाठी तुम्हाला 5 वर्षाचा टोटल अनुभव यामध्ये लागणार आहे. त्यानंतरचं पद असणार आहे सहाय्यक अभियंता श्रेणी 1 रेल पथ. या पदासाठी पगार असणार आहे 56,000 पासून 1,77,000 एकूण टोटल एक जागा यामध्ये असणार आहे. त्याचबरोबर शैक्षणिक अर्हता बघा. डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग असेल तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. 5 वर्षाचा अनुभव तुम्हाला इथे सुद्धा लागणार आहे. त्यानंतरचं पद असणार आहे सहाय्यक अभियंता श्रेणी 2चं हे पद असणार आहे. गट ब चं हे पद असणार आहे. यासाठी तुम्हाला पगार असणार आहे मित्रांनो 38,000 पासून 1,22,000 इतकी सॅलरी यामध्ये असणार आहे. एकूण जागा टोटल 82 जागा यामध्ये असणार आहे. कॅटेगरी वाईज जागांचे विश्लेषण प्रोव्हाईड केले आहे. त्याचबरोबर यासाठी तुम्हाला शैक्षणिक अर्हता बघा. डिग्री किंवा डिप्लोमा असेल सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. त्याचबरोबर प्रॅक्टिकल 2 इयर्स एक्सपिरियन्स इन सिव्हिल इंजिनिअरिंग ऑर रिलेटेड फील्ड प्रेफर दिला आहे. म्हणजे इथे तुम्हाला प्रेफरन्स दिला जाणार आहे, पण हे कंपल्सरी नसणार आहे. फक्त तुम्ही डिग्री, डिप्लोमा जर तुमच्याकडे असेल सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. त्यानंतरचं पद असणार आहे सहाय्यक अभियंता श्रेणी 2चं हे पद असणार आहे. रेल पथ यासाठी सुद्धा 38,000 पासून 1,22,000 सॅलरी असणार आहे. एकूण टोटल जागा 4 यामध्ये असणार आहेत. या पदासाठी सुद्धा सेम तुम्हाला शैक्षणिक अर्हता असणार आहे. डिग्री किंवा डिप्लोमा असेल सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये. त्याचबरोबर 2 वर्षाचा अनुभव जर असेल तर तुम्हाला प्रेफर केलं जाणार आहे. तुम्हाला प्राधान्य दिलं जाणार आहे. मात्र कंपल्सरी तुम्हाला इथे हे नसणार आहे. त्यानंतरचं पद असणार आहे सहाय्यक अभियंता श्रेणी 2चं हे पद असणार आहे. विद्युत यासाठी तुम्हाला टोटल 38,000 ते 1,22,000 सॅलरी असणार आहे. टोटल 16 जागा यामध्ये असणार आहे. त्याचबरोबर यासाठी शैक्षणिक पात्रता बघा. डिग्री, डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये असेल तर तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकता. 2 वर्षाचा अनुभव तुम्हाला असेल तर प्रेफर केलं जाणार आहे. कंपल्सरी इथे नसणार आहे. त्यानंतर सहाय्यक अभियंता श्रेणी 2चं हे पद असणार आहे. संकेत व दूरसंचार यासाठी सुद्धा गट ब चं हे पद असून तुम्हाला 38,000 ते 1,22,000 सॅलरीची रेंज असणार आहे. 2 जागा एकूण यामध्ये असणार आहेत. त्याचबरोबर डिग्री किंवा डिप्लोमा असेल तुमची इलेक्ट्रॉनिक्समध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये असेल तरी सुद्धा यासाठी अर्ज करू शकता. यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिकली 2 वर्षाचा अनुभव असेल तर प्रेफर दिले जाणार आहे. कंपल्सरी यामध्ये अनुभव तुम्हाला लागणार नाहीये. त्यानंतरचं पद असणार आहे उपलेखापाल. या पदासाठी मित्रांनो गट क चं हे पद असून तुम्हाला पगार असणार आहे 38,000 पासून 1,22,800. एकूण जागा टोटल 33 जागा यामध्ये असणार आहेत. यासाठी तुम्हाला क्वालिफिकेशन लागणार आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी तुम्हाला कमीत कमी 60 गुण तुम्हाला असणे कंपल्सरी असणार आहे. त्याचबरोबर मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 55 जरी गुण असतील आणि वाणिज्य शाखेची पदवी असेल तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकता. एम-एस-सी-आय-टीचं सर्टिफिकेट कोर्स तुमचा कंप्लीट असणे गरजेचं असणार आहे. 3 वर्षाचा कामकाजाचा अनुभव तुम्हाला शासकीय किंवा निमशासकीय यामध्ये लागणार आहे. नंतरचं पद असणार आहे लघु टंकलेखक. या पदासाठी मित्रांनो पगार असणार आहे 25,000 पासून 81,100. 10 जागा टोटल यामध्ये असणार आहे. त्याचबरोबर यासाठी तुम्हाला क्वालिफिकेशनचे लागणार आहे. एस-एस-सी फॉर एनी अदर इक्विव्हॅलंट एक्झाम तुमची जर कंप्लीट असेल तर तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकता. त्याचबरोबर यामध्ये तुम्हाला शूड पोसेस स्पीड नॉट लेस दॅन 80 ऑर 40 वर्ड्स पर मिनिट इन शॉर्ट हँड किंवा टायपिंग तुमचा स्पीड यामध्ये इथे लागणार आहे. त्यानंतरचं पद असणार आहे भूमापक. या पदासाठी 25,000 पासून 81,100 इतकी सॅलरी असणार आहे. टोटल 31 जागा यामध्ये असणार आहे. त्याचबरोबर या जागांसाठी मित्रांनो शैक्षणिक अर्हता बघा. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची म्हणजे जिथे तुम्हाला एस-एस-सी 10वी लागणार आहे.
किंवा तुमच्याकडे अथवा तत्सम संस्थेची माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण, त्याचबरोबर शासन मान्यता औद्योगिक प्रशिक्षण म्हणजे तुमचा आय-टी-आय इथे तुम्हाला लागणार आहे. म्हणजे 10वी किंवा तुमचा आय-टी-आय झाला असेल, तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकता. कमीत कमी 2 वर्षाचा मात्र अनुभव तुम्हाला इथे कंपल्सरी यामध्ये लागणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो ही टोटल पदे असणार आहेत. त्याचबरोबर या पदासाठी तुमचं सिलेक्शन प्रोसेस जे असणार आहे, त्यामध्ये तुमची कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाईन टेस्ट होणार आहे आणि त्यानंतर तुमचं सिलेक्शन यामध्ये असणार आहे. कॉम्प्युटर बेस्ड जी काही ऑनलाईन टेस्ट असणार आहे, त्याचा सर्व डिटेल सिलेबस त्यांनी या पी-डी-एफमध्ये प्रोव्हाईड केलेला आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणीचे टोटल 60 मार्क्सचे क्वेश्चन असणार आहे. त्याचबरोबर तांत्रिक भाग यामध्ये असणार आहे. टेक्निकल आणि नॉन टेक्निकल अशी जागा असणार आहेत. 60% यामध्ये नॉन टेक्निकल असणार आहे आणि टेक्निकल तुम्हाला यामध्ये 40% असणार आहे. म्हणजे 60-40 चा रेशो तुम्हाला यामध्ये असणार आहे. त्याचबरोबर एकूण किती क्वेश्चन असणार आहे? 100 क्वेश्चन टोटल असणार आहे. 200 गुणांची एक्झाम असणार आहे. 120 मिनिटांचा कालावधी यामध्ये तुम्हाला दिला जाणार आहे. या पी-डी-एफमध्ये त्यांनी प्रत्येक पदासाठी वेगवेगळी परीक्षेचे स्वरूप तुम्हाला सविस्तर समजून सांगितले आहे. ही जी पी-डी-एफ असणार मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देतो. टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाईड केली आहे. तिथे जाऊन तुम्ही पी-डी-एफ डाउनलोड करू शकता. पी-डी-एफ एकदा सविस्तर वाचू शकता. त्यानंतर या पदांसाठी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर यामध्ये वयोमर्यादा जी असणार मित्रांनो, ओपन खुल्या प्रवर्गासाठी कमीत कमी 18, जास्तीत जास्त 38 वर्ष, मागासवर्गीय प्रवर्गासाठी जास्तीत जास्त 43 वर्ष वयोमर्यादा राहणार आहे. त्याचबरोबर खेळाडूंसाठी, दिव्यांग माजी सैनिकांसाठी 43 वर्ष, खेळाडूंसाठी 45 वर्ष, माजी सैनिकांसाठी इथे वयोमर्यादेमध्ये सूट दिली जाणार आहे. त्याचबरोबर या पदांसाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करताना मित्रांनो ही असणार आहे अर्जाची ऑफिशियल वेबसाईट. ही वेबसाईट आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करून देतो. तिथे जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने यासाठी अर्ज करू शकता. त्याचबरोबर यामध्ये मित्रांनो तुम्हाला अर्जाची फी असणार आहे. खुल्या प्रवर्गासाठी ₹1000 अर्जाची फी असणार आहे. मागासवर्गीय प्रवर्गांसाठी ₹900 अर्जांची फी असणार आहे. त्याचबरोबर अनाथ उमेदवारांसाठी ₹900 ही अर्जांची फी यामध्ये राहणार आहे. माजी सैनिक किंवा दिव्यांग माजी सैनिकांसाठी परीक्षेसाठी कोणत्याही प्रकारची फी यामध्ये तुम्हाला नसणार आहे. मात्र ही जी फी असणार आहे मित्रांनो नॉन रिफंडेबल असणार आहे. त्याचमुळे ही जाहिरात एकदा सविस्तर वाचल्यानंतरच तुम्ही या पदांसाठी अर्ज करायला हवा. त्यानंतर काही महत्त्वाच्या डेट्स असणार आहेत ते बघूया. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे 18 तारखेला ऑनलाईन ॲप्लिकेशनला सुरुवात झालेली आहे. शेवटची तारीख असणार आहे 20 मार्च 2026 या तारखेच्या ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्याचबरोबर पुढील जी काही सर्व सविस्तर माहिती असणार आहे त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला उपलब्ध केली जाणार आहे. अशा प्रकारे ही जाहिरात सविस्तर बघितली आहे. जाहिरातीबाबत कसल्याही प्रकारचा डाऊट असेल कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.